दर्शन मंडप आणि स्कायवॉकची निविदा आता रद्द करण्यात आलेली आहे। 130 कोटी रुपयांची निविदा आता रद्द झाल्याचं बघायला मिळत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। वरिष्ठांच्या आदेशाने निविदा रद्द झाल्याची पीडब्ल्यूडीने माहिती दिली आहे। दर्शन मंडपाची निविदा रद्द झाल्याने पंढरपूरच्या विकासाला आता खीळ बसणार असल्याचं बघायला मिळत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। विठ्ठल दर्शन मंडप आणि स्कायवॉकची निविदा ही रद्द झालेली आहे। जवळपास 130 कोटी रुपयांची ही निविदा अचानक रद्द झाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्या सोबत आहेत। माऊली, गौरी अगदी बरोबर आहे। पंढरपूरच्या दर्शन मंडपाचे काम हे 100 दिवसाचा कार्यक्रम मध्ये समावेश होता। देवेंद्र फडणवीसच्या 130 कोटीची निविदा ही रद्द झाल्याची आपल्याला माहिती प्राप्त होते। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शन मंडपाची तसेच स्कायवॉकसाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अलीकडे 130 कोटीची निविदा प्रसिद्ध केली होती। 2 दिवसापूर्वी सदर निविदेला ब्रेक लावत ही रद्द करण्याची सूचना पीडब्ल्यूडी विभागाने केल्याची माहिती प्राप्त होते। पंढरपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला आपण विचारलं असता त्यांनी ही निविदा वरिष्ठांनी रद्द करायला सांगितले असल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे। खरं तर आपण बघितलं तर पंढरपूरला जवळपास आषाढी आणि कार्तिकी वारीला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात। ऊन वारा पाऊस लागू नये यासाठी राज्य शासनाकडून दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारण्यात येणार होता। त्यासाठी 130 कोटी रुपये मंजूर केले होते। परंतु आपण एकंदरीत पाहिलं तर आज गेल्या 2 दिवसापूर्वी ही 130 कोटी रुपयाची निविदा रद्द केल्याची आपल्याला माहिती प्राप्त होते। एकंदरीत आपण पाहिलं तर प्रत्येक येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी स्कायवॉक बांधण्यात येणार होता। परंतु आता जो स्कायवॉकची निविदा रद्द झाल्यामुळे येणाऱ्या भाविकांमधून आता उलट-सुलट चर्चा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर कार्तिक वारीला टोकन दर्शन नक्कीच माऊली, खरं तर भाविक या निर्णयाकडे कशा प्रकारे बघतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।